टाळ मृदंगाच्या जयघोषामध्ये आज धाकटी पंढरी जे आहे ते दुमदुमणार आहे ना. काही वेळापूर्वी जे आहे ते गडाचे महंत शिवाजी महाराज आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना ज्या महापूजेचा मान मिळालेला होता, स्वतः पाटलाच्या हस्ते जे आहे ते पूजा झालेली आहे. माझ्यासोबत स्वतः पाटील आहेत. पाटील, काय सांगाल? तुम्हाला पुन्हा पूजेचा मान मिळालेला होता, तुमच्या हस्ते पूजा पार पडली, समवेत महंत देखील होते. आपलं जीवनच नशिबान म्हणायचं आहे की महात्मा जगद्गुरू श्री संत नगदनारायण महाराजांची पूजा आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला महापूजा करायला मिळते. आमचे गुरु शिवाजी बाबाजी यांच्याही आशीर्वादानं मान मिळतोय. नशिबान येत आपण की आपल्याला पूजा करायचा मान मिळतोय. खूप धन्य वाटतंय, जीवन सफल झाल्यासारखं वाटतंय. आणि नगदनारायणाच्या चरणी प्रार्थना केली की हे शेतकरी सुखी होऊ द्या, जनता सुखी होऊ द्या, पाऊस पडू द्या, ही पण नगदनारायणाच्या चरणी प्रार्थना केली. पाटील, एकीकडे पाहायला गेलं तर राज्यामध्ये जे आहे ते सर्वदूर म्हणावा असा पाऊस पडत नाही, वरून राजा बरसत नाही, यासाठी तुम्ही काय साकडं घातलेलं आहे? दुसरा माझा महत्त्वाचा प्रश्न आहे की दिल्लीमध्ये जंतर मंतर येते मोठं आंदोलन जे आहे युवकांचं सुरू आहे, या संदर्भात तुम्ही काय साकडं घातलेलं आहे देवाकडे? नाही, आजच्या दिवशी जंतर मंतर काय नसतं. आज खूप मोठा देशभर एकादशीचा उत्सव आहे. पांडुरंगाच्या चरणी आपण सगळी जनता नतमस्तक होतो की हे जन सुखी व्हावं, हा देश सुखी व्हावा, राज्य सुखी व्हावं, इथला शेतकरी बळीराजा सुखी व्हावा. ते साकडं आज आम्ही सुद्धा नगदनारायणाच्या चरणी, पांडुरंगाच्या चरणी साकडं घातलं की ही जनता सुखी होऊ द्या आणि पाऊस पण पडू द्या. नक्कीच आजच्या चरणी जे आहे ते विठुरायाकडे संपूर्ण देशभरामध्ये जे आहे ते राज्यामध्ये शेतकरी सुखी व्हावा असं साकडं विठुरायाकडे मनोज जरांगे पाटील यांनी घातलेलं आहे.